कोतवाली पोलीस स्टेशन परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात दाखल युसुफ खान मिसिंग व मारहाण प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून शोध न घेता आरोपींवर योग्य ती कलम न लावता तपासात हलगर्जीपणा केल्याची तक्रार राज्याचे मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आली आहे। या संदर्भात युसुफ खान यांचे भाऊ रसूल खान युनुस खान यांनी ही तक्रार केली आहे। त्यांचे भाऊ युसुफ खान युनुस खान 12 जून रोजी इंदिरा गांधीनगर येथील राहत्या घरातून निघून गेली होती। त्यानंतर या प्रकरणी 18 जून रोजी कोतवाली पोलीस स्टेशन ठाण्यात मिसिंग दाखल केस करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यांच्या कुटुंबियांना आरोपींनी युसुफ खान यास मारहाण केल्याची माहिती देत त्याचा मृतदेह पाठवतो अशी माहिती फोनद्वारे दिली। यावेळी त्यांना शिवीगाळी केली देखील। युसुफ खान यास नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे मारहाण झाल्याचे समोर आले। त्यानंतर परभणी पोलिसांसह कुटुंबीय भोकर येथे पोहोचले होते। या प्रकरणात युसुफ खान हा 12 ते 18 जूनपर्यंत भोकर येथे होता। 18 जून रोजी सकाळी शहानाजबी तिचे मुले शेख अमीर, शेख सोहेल, त्याचा मित्र शेख कैफ व अन्य व्यक्तींनी युसुफ खान यांना काठीने, बेल्टने, लाकडीने मारहाण केल्याचे समोर आले। यात मिसिंग प्रकरणात बदल होऊन भोकर पोलीस ठाण्यात 30 जून रोजी 193/2024 मध्ये भांडवी कलम 324, 323, 507, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। परंतु या प्रकरणात देखील पोलिसांनी योग्य तपास केला नाही असाही आरोप करण्यात आला आहे। अशी माहिती देत प्रकरणातील आरोपींवर भांडवी कलम 363, 364, 120 34, 302 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी रसूल खान यांनी केली आहे। युनुस खान, राहणार इंदिरा गांधीनगर, परभणी, CSC सेंटर चालक। मी 12 तारखेला 12/6/18ला माझा भाऊ युसुफ खान हे आमच्या राहत्या घरून मित्राला भेटून येते म्हणून आईला सांगून गेले, कोणीतरी त्यांना बोलिलं म्हणून। मग ते गेले। त्याच्यानंतर आम्ही 2-4 दिवस शोध घेतला, मग ते काय आम्हाला भेटले नाही। मग त्याच्यानंतर मग मी 18 तारखेला 3 ते 4 दरम्यान परभणी येथे कोतवालीमध्ये मिसिंग दाखल केली त्यांच्या संदर्भात की ते आमचे भाऊ असे गेलेले आहेत आणि ते काय अजून आलेले नाही घरी, तरी तुम्ही त्याचा शोध घेण्यात यावा म्हणून। मग त्याच्या आधारावर, तपासाच्या आधारावर मग आम्हाला त्याचे लोकेशन वगैरे SDR CDR काढल्यावर अशी माहिती झाली की भोकरला त्यांच्या मोबाईलला लोकेशन भोकरला होतं त्यांचं। मग तिथं आम्ही भोकरला गेल्यावर तिथं माहीत झालं की तिथं त्यांना खूप मारहाण झालेली होती। कारण ते एक बाई शहनाज बेगम आणि तिचे मुलं आहेत आणि त्यांचा दोस्त आणि इतर लोकांनी मिळून त्या आमच्या भावाला रात्री दारू पाजून त्या बाईनं सकाळी मुलाला बोलवून मग त्या खूप मारहाण केलेली होती असे संबंधित तिथले जे साक्षीदार होते त्यांनी सांगितलं। म्हणजे त्याला खूप मारू लागले। 3 तास त्याला रात्रभर मारलं, त्याला दारू पाजून रात्री ठेवलं आणि सकाळी त्याला मारहाण केली आणि ते बेहोश होलाला तर उठवू लागले आणि पुन्हा मारू लागले। आणि त्याच्यानंतर त्याला भिंतीवर डोके आपटू 3 जण मारू लागले। 3 बी हे 20-22 वर्षाचे पोर होते आणि हे आमचा भाऊ 50 वर्षाचा जवळपास होता आणि ते झोपेतच ह्या लोकांनी त्यांना मारहाण चालू केली। मग मारहाण एवढी खतरनाक केली की त्यांच्या गुप्तांगावर, त्यांच्या डोक्यावर लाकडानं, लोखंडी रॉडनं, बेल्टनं, हाताबुक्यांनी, चापटांनी खूप मारला त्यांना। त्यांच्या आता संबंधितांचं म्हणणं आहे की तुमच्या भावाला डोक्याला असा बेंडूळ आला होता आणि बेंडूळमधून असं ते कवटी दिसू लागली असे संबंधित सांगणारे जाधव यांचं बयान आहे ते। आणि त्याच्यानंतर त्याच टायमाला तिथं मारताच आमच्या वडिलांना त्यांनी फोन केला माझ्या भावाच्या नंबरवरून की आम्ही त्याची लाश करून तुम्हाला पाठवून देतो, हा तुमचा मुलगाच आहे का, नाव वगैरे सगळं सांगितलं। आम्ही हो आहे म्हणलं, तुम्हाला जे करायचं असेल ते काय, वडील म्हणले कायद्यानं करा, काय करायचं असेल तर कायदा हातात घेऊ नका। मग त्यांनी काय ऐकलं नाही आणि म्हणले फोन बंद केला। तेव्हापासून फोन त्यांचा बंदच होता। नंतर मग तपासामध्ये पुन्हा आम्ही भोकरला गेलो, 2-3दा भोकरला गेलो। मी माझ्या स्वतःच्या वाहनानं त्यांना घेऊन गेलो पोलीसवाल्यांना परभणीच्या। मग तिथं भोकरला गेल्यावर तिथं सगळं ते जबाब वगैरे घेतले। मग नंतर पुन्हा परभणीचे SP साहेब यांनी LCBची टीम दिली आमच्यासोबत आरोपी पकडायला। मग LCBची टीम आम्ही घेऊन गेलो आणि ते आरोपी पकडून आणले, आरमूरहून आरोपी पकडून आणले आणि भोकरच्या हवाली केले। मग परभणीवाल्यांनी त्या आरोपींना आणायला पाहिजे होता इथं मिसिंगमध्ये, कारण त्याला ते आमचा भाऊ तेव्हापर्यंत बी सापडलेला नव्हता। त्याच्यानंतर मग त्यांनी ते आरोपी तिथं सोडून दिले। मग भोकरवाल्यांनी ते आरोपी पुन्हा तिथंच सोडून दिले। एका दिवसात त्यांना जामीन करून दिले, तहसीलची जामीन सर्च करून सोडून दिली, जसं की प्रकरण एकदम नॉर्मल आहे म्हणून। पण ह्या प्रकरणामध्ये ह्या लोकांनी सगळ्यांनी मिळून याच्या सगळ्या सहमतीने, पोलीसवाल्याच्या म्हणा किंवा तिथल्या ब्रोकरचं, दलालांचं म्हणा किंवा इथल्या पोलीसवाल्याच्या संबंधित ह्यानं हे ते प्रकरण झालेलं आहे आणि ह्याच्यात आमच्या भावाचा घातपात झालेला आहे। अजून 2 महिने आज रोजी 2 महिने 7 दिवस झालेले आमचा भाऊ सापडलेला नाही आणि पोलीसवाले म्हणतात आम्ही आरोपीला कामाला लावलेला आहे, आरोपी तुमचा भाव शोधून आणणार आहे म्हणून। आता हे आरोपीचं काम आहे का शोधून आणण्याचं आमच्या भावाला? पोलीसवाले कशाला आहेत? मग पोलीसवाल्यांनी काय करायले? पोलीसवाल्याचं काम आहे आमच्या भावाला शोधून आणणं,
कारण आम्ही इथं मिसिंग दाखल मिसिंगच्या रूपांतर होऊन तिथं 324 323 त्यांनी दाखल केला. नियमानं तर 323 300 त्यांनी दाखल करायलाच नाही पाहिजे होते. त्यांनी 363 364 120 34 302च मर्डरचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. कारण आमचा भाऊ सध्या तरी सापडलेला नाही, अजून मी सापडला नाही. याच्या आधारावर त्यांनी ते गुन्हा त्याच टायमाला माझ्याकडून घ्यायला पाहिजे होता. पण तिथे पोलीस PI पोलीस मार्कड यांनी ते बळाचा वापर करून माझ्यावर दबाव आणून ते गुन्हा काय दाखल करून घेतला नाही. नॉर्मली 324 323चा गुन्हा दाखल केला. आमचा डाऊट आहे की ह्या प्रकरणामध्ये या पोलीसवाले ह्याच्या त्या आरोपी सोबतचा संगमताने आमच्या भावाचा त्यांनी घात केलेला आहे, तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. काल मी आयजी साहेबाला भेटलो. आयजी साहेब म्हणले आम्ही करतो म्हणले तपास. आयजी साहेब एन्डोर्समेंट केलेली SP साहेबाला. अजून बघू मी तसंच हे प्रकरण सगळं मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री, IG नांदेड, पोलीस महासंचालक मुंबई, SP नांदेड, SP परभणी आणि मानवी हक्क आयोग यांना पत्र पाठवलेले आहे, फॅक्सनं पाठवलेले आहे, मेलनं पाठवलेले आहे. तरी ह्याच्यानंतर सुद्धा आमचा भाव भेटला नाही. आमची अशी तयारी आहे की आमच्या मुलाच्या भावाच्या मुलाबाळासह आमच्या सहपरिवारासह आम्ही नांदेड SPIG ऑफिसला उपोषणाला बसणार आहे. ह्याच्यावरच आमची कारवाई करावी व आमच्या भावाला सापडून द्यावं किंवा ह्याच्यात सूक्ष्मस्तक लावावी नेमकी घटना काय घडलेली आहे. कारण ह्याच्यात घातपात झालेला आहे. हे पोलीसवाले दाबण्याचा प्रयत्न करत आहेत भोकरवाले.